नाशिकमधील किन्नर प्रकरणातील वाद चिघळला असून 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या मानसकन्या तथा किन्नरभूषण महंत शुभांगी सखाजी शिंदे यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोशल मीडियावर सुरू असलेल्या कथित बदनामी मोहिमेविरोधात तीव्र भूमिका घेतली। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला। पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाला, माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे। हा प्रकार केवळ माझ्या पुरत्या मर्यादित नसून संपूर्ण किन्नर समाजाच्या सन्मानाला धक्का देणारा आहे। संबंधित व्यक्तीविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत व्यक्त करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत असे त्या म्हणाल्या। खोटी माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले। या प्रकरणी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणी केल्याशिवाय प्रसारित करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले। दरम्यान या पत्रकार परिषदेमुळे प्रकरणाला वेग आला असून लवकरच पुढील कायदेशीर घडामोडी अपेक्षित आहे। जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय भीम, जय शिवराय। मी शुभांगी शिंदे। मागच्या काही दिवसांपूर्वी माझे जे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्या किन्नरांनी येऊन सिन्नरमध्ये माझी बदनामी केलेली आहे, माझ्या फोटोला चपला मारलेला आहे, माझ्या फोटोला काळीमा फासणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारते का मी देशद्रोही आहे का, मी बलात्कारी आहे का, मी कोणता देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे का? ह्या लोकांनी असं केलं। हे सगळे कोण आहे? सलीम उर्फ सलमाचे हे काय इशाऱ्यावर नाचणारे आहे हे लोक, बरोबर? ती जसे सांगल तसे हे लोक करतात। आणि यासाठी मी असं पाऊल उचललेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या फोटोवर, माझ्या प्रतिमेवरती सिन्नरमध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना काही सापडले नाही, त्यांनी माझ्या फोटोवरती तो आक्रोश काढला सलमाच्या सांगण्यावरून, सलीमच्या सांगण्यावरून। जे जे किन्नर होते तिचे पेडेबल, तिच्या इशाऱ्यांवर नाचणारे, तिच्या पैशांवर नाचणारे, त्या सर्वांवरती मी न्यायालयामध्ये मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्यांनी जरी हिंसेचा वापर केला पण मी असं समजते, मी स्वतंत्र भारतामध्ये राहते, जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानाच्या आणि त्या कायद्याच्या दायऱ्यात राहून मी त्यांना उत्तर देईल, मी त्यांना प्रशासकीय पद्धतीने उत्तर देईल। त्यांनी जरी हिंसाचा मार्ग वापरला तरी मी कायद्याच्या चौकटीत राहून अहिंसा प्रकारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल। जो व्हिडिओ त्यांनी माझा दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ आहे। मी जनतेला आणि मायबापाला, प्रशासनाला सांगेल की पूर्ण व्हिडिओ बघा। ज्या व्हिडिओमध्ये मी तिला मारलेलाच नाही तो व्हिडिओ सगळीकडे फिरतो आहे, समजला? ही व्हिडिओ पूर्ण दाखवा। त्यांनी थोडीच व्हिडिओ दाखवलेली आहे, ही व्हिडिओ जी आहे ती पूर्ण दाखवा। माझ्याकडे ही पूर्ण व्हिडिओ आहे आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहे त्या सर्वांवर कारवाई करा, सर्वांवरती कार्यवाही करा जे जे या व्हिडिओमध्ये आहे। आणि राहिला विषय एक, माझ्या चेलेला मी झाडू मारते, तो तर खरा व्हिडिओ आहे, तो मायलेकरांचं नातं आहे। जर शिष्य चुकले, जर ते चुकले तर आईला त्यांना समजून सांगण्याचं, रागाने मारून किंवा हे करणं, तो अधिकार मला आहे। मी त्यांना आईसारखं त्यांचं संगोपन केलेलं आहे, तो निश्चितच मी त्यांना रागवण्यासाठी चुकले असेल म्हणून तो व्हिडिओ माझा आहे। ही लढाई माझी सत्यासाठीच आहे आणि आर्थिकसाठी माझी लढाई असते तर मग याच्या अगोदरच मी केलं असतं, बरोबर आहे? ज्या वेळेस मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, ज्या वेळेस मी सलीमवरती, सलमावरती अगेन्स्ट काही गोष्टी मी आवाज उठवला, तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावर बहिष्कार केला? तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावरती आवाज उठवला? जर त्यांच्याकडे व्हिडिओज वगैरे होत्या मग याच्या अगोदर त्यांनी का व्हायरल केल्या नाही? याच्या अगोदर ते का पोलीस प्रशासनाकडे गेले नाही? याच्या अगोदर त्यांनी माझ्या का कंप्लेंट्स दिल्या नाही? आधी याच्यासाठी नाही केलं, मी जोपर्यंत सहन होतो तोपर्यंत सहन केलं। का केलं मग सहन? का सहन केलं म्हणजे ती आमचं सगळ्यांचं हे होती, ती बॉस होती असं ती स्वतः सांगायची आणि भरपूरशे हे किन्नर तिच्याकडे होते ना, आजही पण आहे। पण काय झालं, ते सगळ्या गोष्टी सहन करायची एक माणसाची क्षमता असते। प्रत्येक क्षमता, प्रत्येक मर्यादा जेव्हा ओलांडू आपण, मर्यादा, काही गोष्टींचा बांध तुटतो, त्या गोष्टीप्रमाणे मला असं झालं, समजलं, म्हणून मी आता तो आवाज उचलला। प्रतिनिधी चंदन खरे।